दुर्लभ आहे. आणि प्रभुपादांविषयी मी थोडंसं एका भक्ताने कविता लिहिलेली आहे हिंदीमध्ये, ती मी हे कविता बोलते म्हणून. आपके नाम का अर्थ है कभी नहीं डरना, भक्ति का प्रचार करने हेतु आप अमेरिका होय रवाना. तर प्रभुपादांनी प्रचारासाठी 69व्या वर्षी प्रभुपाद अमेरिकेत प्रचारासाठी गेले. आणि एवढ्या म्हणजे ह्या कठीण परिस्थितीमध्ये त्यांनी तिथे अमेरिकेमध्ये प्रचार केला. असंख्य विपदाओं का लटकर किया सामना, अपने दिल से लिया आपके गुरु का कहना. त्यांनी गुरुंनी आज्ञा केलेली ते त्यांनी तंतोतंत पालन केले. एवढ्या ह्याच्यात म्हणजे वय त्याचं खूप वय झाल्यानंतर त्यांनी ते केले. विश्वगुरु होने के बावजूद आपका सादगी भरा था जीना, विश्व को प्रदान किया कृष्ण भक्ति अमूल्य का खजाना. कृष्ण भक्ति के प्रचार हेतु बहाया खून पसीना, सभी जीव आनंदमय रहे यही था आपका सपना. इस हेतु के पूर्ति के लिए बनाई इस्कॉन संगठना, भगवान से कैसे प्रेम करें यही सबको सिखाया. भक्ति का प्रचार करने हेतु हर एक दो फौजी है बनाना, हम सबको शक्ति प्रदान करे यही है आपसे प्रार्थना. हरे कृष्ण. मी प्रार्थना करेन की त्यांच्या मिशन मध्ये आमचं योगदान असू दे आणि कृष्णचरणी आमची श्रद्धाभक्ती जोडू. हरे कृष्ण. हरे कृष्ण. मी तुम्हा सर्वांमध्ये खूप ज्युनियर भक्त आहे आणि खूप असा एक्सपिरियन्स नाहीये मला तुमच्यासारखा, पण तुमच्याकडून बऱ्याच गोष्टी शिकण्यात आलेल्या आहेत. आज थोडंसं बोलायचं संधी मिळालेली आहे. तर जे वाचनात आलं होतं श्रील प्रभुपाद यांच्याविषयी आणि जे ऐकण्यात आलं होतं त्यांच्याविषयी एक स्टोरी शेअर करणार आहे. खूप तुम्हाला समजेल. एकदा असा प्रसंग होतो की वृंदावनामध्ये श्रील प्रभुपाद कीर्तन करत असतात आणि कीर्तन करत असताना एक भक्त असतो आणि खूप छान पद्धतीने त्यांचा कीर्तनाचा प्रसंग चाललेला असतो. आणि श्रील प्रभुपाद त्यांना अशी आज्ञा देतात की तू त्याला बोलवतात असं जमून समोर आणि सांगतात की तू आता प्रचार कर. तर तो म्हणतो की मी बाहेर जाणार नाही. म्हणतो गुरुदेव स्वामीजी म्हणतो मी काय बाहेर जाऊ शकत नाही. काय असेल ते वृंदावनातच राधे आहे, वृंदावनातच कृष्ण आहे आणि वृंदावनातच आनंद आहे आणि मला इथं जे कीर्तन करण्यात आनंद मिळतो ते कशातही मिळत नाही. त्यामुळे मी काय बाहेर जाऊ शकत नाही. तर प्रभुपाद म्हणतात नाही तुला जावं लागेल. ठीक आहे. मग तो म्हणतो की कुठं जावं लागेल. तर गुरुदेव आज्ञा देतात की त्याला तुला श्रीलंकेला जावे लागेल. श्रीलंका म्हटल्यानंतर म्हणतो अरे बापरे, मला वाटलं कुठेतरी भारतात तुम्ही मला प्रचार करायची संधी द्याल, पण श्रीलंकेला तर काही नाही पॉसिबल होणार. मग दुसरीकडे कुठे मी जाऊ शकतो का. मग श्रील प्रभुपाद त्यांना असं म्हणतात की मग तू पाकिस्तानमध्ये जा. मग तो म्हणतो श्रीलंका बेटर आहे पाकिस्तानपेक्षा. तो मग म्हणतो ठीक आहे मी श्रीलंकेमध्ये जाऊन प्रचार करेन आणि ते व्यक्तिमत्व प्रचार करतात. परत दुसरी अशीच सेम गोष्ट आहे. सुदामा नावाचा भक्त असतो प्रभुपादांचा. वृंदावनामध्ये ते त्यांना आज्ञा करतात की जपानला जाऊन तू भक्तीचा प्रसार कर. त्यावेळेस ती व्यक्ती भक्तीमध्ये असते, प्रसार करते चांगल्या पद्धतीनं, पण काही आपल्याला माहिती आहे आता मायावादी भौतिक जगामध्ये जास्त कोणी टिकून राहू शकत नाही. त्या व्यक्तीचं पुढे जाऊन थोडंसं पतन होतं. तो भक्तीतून थोडासा दुरावतो, बाहेर येतो तो. पण काही दिवसांनी काय होतं की परत नंतर तो भक्तीमध्ये ऍट द टाइम ऑफ लास्ट स्टेज म्हणजे आयुष्याच्या उत्तरार्धात तो त्या भक्तीमध्ये परत उतरतो आणि थोडासा प्रचार वगैरे करतो. जेव्हा त्याचं लास्ट टाइम येतो म्हणजे आपलं काय म्हणतो शेवटचा क्षण येतो मृत्यूचा, त्यावेळेस म्हणजे सगळे त्याच्या अवतीभोवती असतात बाकीचे लोक आणि तो म्हणत असतो की प्रभुपाद मुझे बुला रहे हैं, प्रभुपाद मुझे बुला रहे हैं. म्हणजे आपण म्हणतो ना कुठेतरी विश्वास ठेवला पाहिजे, कारण विश्वासाशिवाय कुठलीही गोष्ट शक्य होत नाही. तसा भक्तीमध्येही आपला विश्वास पाहिजे, आपल्या गुरुवर पाहिजे सगळ्यात महत्वाचं, कारण गुरुकडून आपल्याला गती मिळते आणि गुरुचा आदेश आहे तो आपण कॅरी फॉरवर्ड केला पाहिजे.
सॉरी, म्हणजे मला थोडंफार मी इंग्लिश वाचन केलं होतं, त्यामुळं इंग्लिश शब्द येतात, त्यामुळे थोडंसं समजून घ्या. पण गुरुचं आज्ञेचं आपण पालन केलं पाहिजे आणि गुरु जे काही गोष्टी आपल्याला देतील त्या मला एकदा आपल्या श्रीमान विनोदहरी प्रभूजींनी सांगितलं होतं की गुरु आपला शिष्ट पण असतो. जसे शाळेत आपल्याला कडक शिक्षक असतात, त्यांच्या माध्यमातून आपण बऱ्याच गोष्टी शिकतो, त्याचप्रमाणे आपल्या आयुष्यामध्ये हे गुरु शिष्ट असणं गरजेचं आहे. आपल्या सिनियर माता जी आहेत त्या खरंच म्हणजे छान शिष्ट आहेत, पण खूप छान पद्धतीने सगळ्या गोष्टी म्हणजे करतात. म्हणजे मला कुणाला असं ब्लेम नाही करायचं. शिस्तप्रत शिक्षक किंवा गुरु आपल्या आयुष्यामध्ये असणं गरजेचं आहे. आता या दोन गोष्टीतून एकच गोष्ट मला सांगायची. आता मी स्वतः वर्किंग वुमन असल्यामुळे मला फार वेळ भेटत नाही या सगळ्या गोष्टीसाठी, तरी पण डेली आपल्या आयुष्यामधून म्हणजे मी याच्या अगोदर म्हणजे माझी प्रवृत्ती आहे, म्हणजे प्रकृती आहे ती धार्मिकच आहे. म्हणजे यापूर्वी पण मी बऱ्याच हे केलं होतं, पूजा वगैरे पाठ भरपूर केले होते. पण इस्कॉन मध्ये आल्यापासून जे सुख आणि समाधान आहे ते दुसरीकडे कुठंही नाही. जय श्री प्रभुपाद. आणि दरवर्षी म्हणजे आता जगन्नाथपुरी यात्रा वगैरे आपली असते, मी आता एक ठरवलंय की काहीही करून आपलं वर्षातले 10 दिवस आपण भगवंतांच्यासाठी काढायचेच. कारण आपण जे करतोय ते सगळे कृष्णाचीच देण आहे. गेल्या 2 वर्षापूर्वी क्लासेस चालू केले. मला क्लासेस चालू होतील चालतील काहीही आज्ञा नव्हती. प्रभूजींनी आज्ञा दिली, केले चालू. माझ्या 83 ते 90 ऍडमिशन्स आहेत क्लासेस. मला लोड होते म्हणजे घ्यायला, एवढा आहे. म्हणजे कृष्ण न मागता भरपूर देतो तुम्हाला, फक्त तुम्ही प्रेमानं भक्ती भावानं तिथपर्यंत पोहोचलं पाहिजे. एखादा मी एवढं होत नाही माझ्याच्यानं प्रार्थना वगैरे करणं, पण आपलं नैवेद्य छान असा मी रोज स्पेशल काय ना काहीतरी डिश बनवते आणि दाखवतेच. रोज सकाळी उठल्यानंतर एक स्वीट डिश असते, दुपारी ज्यूस असतो, रेग्युलर असतो कुठल्या ना कुठला. तो प्रेमाने तेवढा भक्तिभावाने अर्पण करते. आणि आपण आपल्या घरामध्ये 4 ते 5 वर्षाच्या बाळाची कशी काळजी घेतो तशी मी लड्डू गोपालाची काळजी घेते आणि ट्रीट करते. तसं आहे. तुम्ही पण या गोष्टी तुमच्या आयुष्यामध्ये उतरवा. जेव्हा मनापासून प्रेमाने एखादी गोष्ट करतो आपण, भगवंत साथ घालतात. गेल्या आठवड्यातला एक्सपिरियन्स आहे, बोलू का? म्हणजे काल स्टुडंटचे पेरेंट माझ्याकडे आले होते आणि ते पेरेंट आले होते माझ्याकडं आणि ती बाई स्वामी समर्थांची भक्त आहे आणि मला म्हणली मॅडम तुम्ही क्लासमध्ये अवेलेबल आहे का, ऍडमिशन घ्यायचं होतं मुलासाठी 8वीच्या. तर म्हटलं मी आता क्लासमध्ये नाहीये. तर त्या म्हणल्या मग मी घरी येऊ शकते का? तर मी म्हटलं या ठीक आहे, नो प्रॉब्लेम. मग घरी आले, आमचं डिस्कशन झालं. डिस्कशन झाल्यानंतर तिनं आपलं आजूबाजूला आमच्या घरात बघितलं. माझ्याकडे भरपूर असे कृष्णाचे वगैरे फोटो आहेत घरी, भागवतमचे स्कंद मी असे टेबलवरच मांडले, भगवद्गीता वगैरे, म्हणजे जेणेकरून त्याच्यावर आपली रोज दृष्टी पडली पाहिजे. त्याला आपण रोज नैवेद्य दाखवला पाहिजे, धूप आरती त्याची केली पाहिजे. ह्या गोष्टी नित्य नियमाने व्हाव्यात म्हणून मी पर्पजली करते. तर त्या म्हटले की हे कुठले ग्रंथ आहेत वगैरे असं काय. मग ते विचारायला लागले भागवतम काय. मग मी त्यांना आपलं थोडंफार आपलं सांगितलं. मग त्या ते स्वामींचे अनुभव सांगायला लागले मला. म्हणल्या मला खूप मॅडम असे छान अनुभव आले, मी आहे भक्तीमध्ये, माझा मुलांचा ऍक्सिडेंट झाला होता, मुलं वाचली. मग काही दुसऱ्याच दिवशी ती बाई घरी गेली. तिला मी भगवद्गीतेविषयी सांगितलं आणि भागवतम स्कंदाविषयी सांगितलं आणि सांगितलं तिला. तुम्हाला म्हटलं नाही ना. मग तिला मी आपलं म्हटलं हरे कृष्ण महामंत्र तुम्ही कमीत कमी 11 वेळा म्हणा म्हटलं आणि तुम्हाला कसा एक्सपिरियन्स येतो ते नंतर सांगा म्हटलं. मग प्रभूजींनी सांगितले की तुमचे जेवढं वय आहे, फॉर एक्झाम्पल आपलं 30 वर्ष वय असेल तर 30 दिवस तुम्ही हरे कृष्ण महामंत्राची एक तरी माळ शांती करून बघा. मग तुम्हाला कसा एक्सपिरियन्स येतोय तो तुम्ही नंतर ठरवू शकता. तर त्या बाईनं तेवढं केलं. एक माळ तिने केली 2 दिवस. 3ऱ्या दिवशी तिच्या स्वप्नात भगवंत गेले. कृष्णाचा त्या बाईला कसलाही गंध नव्हता आणि तिला कुठल्या तरी पाहुण्याने एक छोटासा लड्डू गोपाल असा गिफ्ट दिलाय असं आलं होतं आणि ते लड्डू गोपाल नंतर साक्षात भगवंतांचा दशावतारी रूप आहे ना ते तिला झालं. ते स्वप्नामध्ये साक्षात्कार झाल्यागत झाला. अक्षरशः अंगावर शहारे आले माझ्या ऐकताना. ती फोनवर बोलत होती. प्रभूजींना मी रेकॉर्डिंग पण पाठवलं होतं ती काय बोलली होती त्याचं. म्हणजे असे खूप छान एक्सपिरियन्स आपल्याला येतात आणि त्याच्यातून आपण शिकतो. म्हणजे भक्ती आपल्यापुरती मर्यादित न ठेवता इतरांना देता आलं पाहिजे. आपल्याकडे जे आहे ते इतरांना दिलं तर त्याचा उपयोग आहे.
त्यामुळं जे आहे ते इतरांना देण्याचा प्रयत्न करा. म्हणजे तुमच्या पुढे मी खूप ज्युनियर आहे भक्तीमध्ये वगैरे, पण जे मला एक्सपिरियन्स आले ते मी सांगितले. हरे कृष्ण. आणि बोलायची संधी दिली त्याबद्दल थँक्यू. प्रभुपादांनी अवघ्या 5 वर्षाचा असताना घरामध्ये रथयात्रा काढली, छोटी छोटी मुलं गोळा. तसेच ज्या वेळेस त्यांनी जे पुस्तक लिहिली होती आणि त्यांनी पत्नीला विचारलं पुस्तकं माझी काय झाली म्हणून, तर त्यामुळे तिने चहा आणायला विकली पुस्तकं, माझ्याकडे लक्ष्मी नव्हते म्हणून. तर प्रभुपाद बोलले तुला मी पाहिजे का चहा पाहिजे? तर त्यांच्या पत्नी म्हणल्या मला चहा पाहिजे. खऱ्या अर्थानं त्यांच्या पत्नीचं आपण आभार मानलं पाहिजे. जर त्या म्हणल्या नसत्या मला चहा पाहिजे, तुम्ही पाहिजे, तर आपण इथं नसतोच, आपल्याला भक्ती मिळालीच नसते ना, आपण इथं आलोच नसतो. आणि असंच एकदा प्रभुपाद गाडीमधून जात होते आणि त्यावेळेस त्यांच्या गाडीचा अचानक हा हॉर्न बंद पडला. मग शिष्यानं प्रभुपाद बोलले रस्त्यानं जाताना एका साईडला फुटकं डबडं पडलेलं होतं. प्रभुपाद बोलले शिष्याला म्हणले आपला हॉर्न बंद पडलाय. शिष्याला म्हणले की ते डबडा आपण डबडं वाजवूया आणि पुढच्यांना हुशार करूया, सावध करूया. का तर हे जे डबडा आपण वाजवते ते भारतात जर गेलं तर भारतीय लोक म्हणतील अमेरिकेमधून आले त्यामुळे ते त्याचा उपयोग करतील, असं प्रभुपाद बोलले शिष्याना. हरे कृष्ण. धन्यवाद माताजी. प्रियंका माताजी बोलणार आहेत आता. हरे कृष्ण. हरे कृष्ण. श्री प्रभुपाद की जय. मी श्याम सुंदर प्रभू आणि मालती माताजीची स्टोरी सांगणार आहे. तर श्याम सुंदर प्रभू आणि मालती माताजी हे दोन्ही फॉरेन कपल होते. तर ते इंडियामध्ये मायापूरमध्ये आलेले. तर मायापूर त्यावेळी एवढं डेव्हलप झालं नव्हतं. तर श्याम सुंदर प्रभू आहेत ते सेक्रेटरी होते प्रभुपादांचे आणि मालती माताजी त्यांच्यासाठी प्रसाद बनवायचा. तर मालती माताजींसाठी दररोज प्रसाद बनवायचा त्यांच्यासाठी खूप मोठा टास्क असायचा, कारण की त्यावेळी मायापूर एवढं डेव्हलप झालं नव्हतं, त्यामुळे डोनेशन यायचे नाहीत आणि जे कॅशर होते ते त्यांना पैसे म्हणजे द्यायचे नाहीत, खूप कमी पैसे द्यायचे. मग त्याच्यातून प्रभुपादांसाठी लागणाऱ्या प्रसादाचे सगळे साहित्य घेऊन यायचं वगैरे. मग त्या गेल्यानंतर तरी मार्केटमध्ये पण बार्गेनिंगमध्ये त्यांना खूप फेस करायला लागायचं. मग तिथून यायच्या एक स्टोव असायचा त्याच्यावरती प्रभुपादांसाठी म्हणजे खूप आनंदाने प्रसाद बनवायचा. असं त्यांचं डेली रुटीन सुरू होतं आणि त्या प्रसाद बनवायचा भगवंतांना ऑफरिंग करून प्रभुपादांना द्यायचा आणि त्यांना एक्साइटमेंट असायची की प्रसाद कसा झालाय. मग दररोज प्रसाद केला की प्रभुपादांना विचारायचा प्रभुपाद प्रसाद कसा झालाय. तर प्रभुपाद दररोज त्याच्यातून थोडे करेक्शन काढायचे की आज ह्याच्यात मीठ जास्त झाले, ह्याच्यात हे झाले. मग त्या जरा अपसेट व्हायचा. हे दररोज चालायचं. मग त्यांच्या मनात असा विचार आला की म्हणजे मी योग्य नाहीये, त्या पात्रतेचे नाहीये की मी प्रभुपादांसाठी प्रसाद बनवेन. म्हणून त्यांनी ठरवलं की उद्या सकाळी प्रभुपादांना सांगायचं की प्रभुपाद ही सेवा मला नकोय, माझ्याकडून काही होत नाहीये. तर दुसऱ्या दिवशी सकाळी प्रभुपादांचे गुरु भ्राता येणार होते. तर प्रभुपाद त्यांच्याजवळ येतात आणि सांगतात की माझे गुरु भ्राता येणार आहेत आणि त्यांच्यासाठी प्रसाद बनवायचा आहे. मग प्रभुपाद लिस्ट देतात त्यांना. मग प्रभुपादांचा आदेश आहे म्हणून त्या प्रसाद बनवतात. ते प्रभुपाद आणि त्यांच्या गुरुभ्रातांचे डिस्कशन सुरू असतं. मग त्या घुंगट घेऊन जातात, सगळ्यांना प्रसाद वगैरे तिथे वितरण करतात आणि एका कोपऱ्यात येऊन उभे राहतात आणि ते प्रभुपाद सांगतात की हा जो प्रसाद आहे तो माझ्या प्रिय भक्ताने बनवलाय. असा भक्त की मी दररोज त्याच्यात म्हणजे दररोज त्याला टोकायचो की आज ह्याच्यात हे कमी आहे, त्याच्यात ते कमी आहे. तरी एवढं बोलून सुद्धा ते नित्यनियमाने माझ्यासाठी प्रसाद
बनवायचा. मग म्हणजे त्या माताजी ऐकून इतक्या हॅप्पी होतात की मी विचार असा केलेला की प्रभुपाद मला दररोज टोकतात की मी म्हणजे प्रसाद बनवण्याचे हे नाही. आणि प्रभूजी म्हणजे प्रभुपाद माझा इतका विचार करतायत की हा इतका म्हणजे हायर हे आहे. म्हणजे गुरु आपल्यातले दोष का काढतात तर एक आपण प्युअर डिवोटी व्हावं म्हणून आपल्यातला दोष काढत असतात. तरी जरी आपल्या गुरुनी दोष काढला तरी आपण त्यांच्यावरती म्हणजे मनावरती न घेता ते आपल्यासाठीच सांगतायत ते एक्सेप्ट करून म्हणजे आपल्या गुरुचं ऐकावं. हरे कृष्ण. धन्यवाद माताजी. प्रणाली माताजी बोलणार आहेत. हरे कृष्णा. मी भक्तांचे जे 26 गुण आहेत ते सांगते. भक्त हा सर्वांशी अतिशय दयाळू असतो. तो कोणालाही आपला शत्रू बनवत नाही. तो सत्यवादी आहे. तो सर्वांसाठी समान आहे. कोणीही त्याच्यामध्ये दोष शोधू शकत नाही. तो उदार आहे. तो सौम्य आहे. तो नेहमी स्वच्छ असतो. त्याच्याकडे संपत्ती नाही. तो सर्वांच्या फायद्यासाठी काम करतो. तो खूप शांत आहे. तो नेहमी कृष्णाला शरण जातो. त्याला कोणतीही भौतिक इच्छा नाही. तो खूप नम्र आहे. तो स्थिर आहे. तो आपल्या इंद्रियांवर नियंत्रण ठेवतो. तो आवश्यकतेपेक्षा जास्त खात नाही. त्याच्यावर परमेश्वराच्या भ्रामक शक्तीचा प्रभाव पडत नाही. तो प्रत्येकाला आदर देतो. त्याला स्वतःबद्दल आदर वाटत नाही. तो खूप गंभीर आहे. तो दयाळू आहे. तो मैत्रीपूर्ण आहे. तो काव्यमय आहे. तो तज्ञ आहे आणि तो शांत आहे. हे 26 गुण सगळे गुण प्रभुपादांमध्ये होते. तर सांगण्याचं तात्पर्य असंच की यामध्ये एकही एक गुण माझ्यामध्ये किंवा आपल्या सगळ्यांमध्ये आला तरी आपलं जीवन सार्थक होईल. पांडुरंग प्रभूजी बोलतात. हरे कृष्ण. ओम अज्ञानतिमिरन्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं तस्मै श्री गुरुवे. आज प्रभुपादांचा आविर्भाव असल्यामुळे जास्त काही नाही बोलता येणार. माताजी म्हणल्या 2 मिनिटं पण अर्धा मिनिट तरी बोलायचं प्रभूजींनी आपल्याला ताकद द्यावी ही विनंती करतो. भगवान प्रभुपादांनी जे वैष्णवाचार संहिता लिहून आपल्यासारख्यांना सर्व प्रकारच्या नियमावलींचं नियमबद्ध प्रचार कसा करावा तसेच सेवा कशा करून घ्यावा याबद्दल आपल्याला माहिती देऊन आपलं त्यामध्ये हे करून घेतलंय. त्यानंतर हरे कृष्ण महामंत्र जपाचं महत्व संपूर्ण जगाला ते अग्रजपणे त्यांनी सांगून प्रचार जास्तीत जास्त केलेला आहे. तसेच आता आपल्याकडे असणारे जाऊ देवाच्या या गावात मासिक सेन चालू करून त्यावेळेपासून आपल्याला प्रचारातून जे काय अनुभव येतात ते त्यांचे आज तारखेला आपल्याला मिळत आहेत. तसेच त्यांच्या नियमावलीमध्ये नरसिंहाची भगवद्गीतेचा प्रचार त्यांनी आपल्याला कसा करावा याबद्दल माहिती बरीच सांगितली. त्यानंतर 70पेक्षा जास्त ग्रंथांचं लिहून त्यांचं पूर्णपणे जगभरात वितरण त्यांनी केलं व आपल्यापर्यंत ज्ञानाची गंगा आपल्यापर्यंत पोहोचवली. तसेच एक गोष्ट आम्हाला सांगायची वाटते की प्रभुपादांनी जे प्रचार कार्य चालू केले त्याच्यावर अंधार कधीच पडला नाही. कारण त्यांचं प्रचार कार्य पूर्ण विश्वभर चालू होतं. म्हणजे कायम सूर्य त्यांच्या प्रचार कार्यात देखील सहभागी होता. एवढंच आता मला तर त्यांच्या ह्याच्याबद्दल जेवढी माहिती तेवढी मी सांगितली. हरे कृष्ण. हे मासिक आपल्या संस्थेचा कणा आहे. या मासिक वितरणाला प्रभुपाद इतके महत्व देत कारण सुरुवातीला भारतात असताना मी एकटाच वितरण रात्रंदिवस कष्ट घेऊन मासिकाचे लेखन मुद्रण प्रकाशन आणि वितरण करीत असे. त्यावेळी या मासिकासाठी घेतलेले परिश्रम अजूनही माझ्या स्मरणात आहे. हरी बोल. जास्त काय केलं नाही. जेव्हा प्रभुपाद महाराज जेव्हा हे परदेशामध्ये गेले तेव्हा तिकडे म्हणजे जे हिप्पी लोक होते त्यांचं आणि त्यांच्या गव्हर्नमेंटचं युद्ध चालू होतं आणि ते त्यांच्या गव्हर्नमेंटला पण ऐकत नव्हते. पण जेव्हा प्रभुपाद महाराज गेले आणि त्यांनी थोडं
प्रचार करायला चालू केला तेव्हा ते यायचे नाहीत, पण मग त्यांनी थोडं कीर्तन करायला लागले किंवा मग प्रसाद द्यायला लागले. ते जे हिप्पी लोक होते ते त्यांच्या नशेमध्ये पण कीर्तनावरती नृत्य करायचे. मग त्यामुळे किंवा मग प्रसादामुळे त्यांच्यामध्ये थोडासा बदल व्हायला चालू झाले. आणि ते आता ते काय आहेत ते चांगले एक भक्त झालेत, जेव्हा ते सगळं ड्रिंक वगैरे सगळं करत होते ते. आणि बस हरे कृष्ण. प्रभुपादांकडे एवढीच प्रार्थना करते की इव्हन माझंच नाही सगळ्यांच्याच भक्तीमध्ये अजून वाढ व्हावी, एवढीच विनंती, एवढाच आशीर्वाद द्या बस. हरे कृष्ण. हे रशियन भक्तांची गोष्ट आहे. तर जे रशियन भक्त आहेत त्यांचे काका हे सोव्हिएत युनियन मिलिटरीमध्ये होते, कार्यरत होते. आणि 1965 साली त्या दरम्यान युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका आणि सोव्हिएत युनियनमध्ये शीतयुद्ध चालू होते. आणि एक वेळ असा आला होता की आता ते शीतयुद्धाचं परिवर्तन, शीतयुद्ध म्हणजे काय, आंतरिक चळवळी होत होत्या, म्हणजे वरून काही दिसत नव्हतं तोपर्यंतही. पण नंतर एकदा ठराव असा झाला होता की आता सर्व समोरासमोर युद्ध करणार आहेत. आणि त्यांनी म्हणजे दोन्ही देशांनी एकमेकांवर आक्रमण करायचं ठरवलं होतं. सोव्हिएत युनियननी मिसाईल्स तयार ठेवले होते आणि प्रत्येक एका मिसाईलला वेगवेगळे बटन देखील ठेवले होते. सर्व तयारीत बसले होते मिसाईल सोडायच्या. 24 तास अगोदर सर्व मिलिटरी ऑफिसरना लेटर गेलं होतं की बरोबर 24 तासाने मिसाईल सोडणार आहोत आणि सर्वजण तयारीत राहा. सर्वजण प्रेशरमध्ये होते आणि ते मिनिटं मोजत होते. 24 तास झाले आणि फोन आला आणि फोनवरून पलीकडून फक्त एवढाच आवाज आला की कॅन्सल झालाय, मिसाईल लॉन्च होणार नाहीये. आणि सर्वांनी सुटकेचा निश्वास टाकला, कारण की सर्वांना माहिती होतं की मिसाईल सुटल्यानंतर फक्त आणि फक्त जीवितहानीच होणार आहे, दोन्ही राष्ट्रांचं नुकसान होणार आहे. आणि साहजिकच आहे, हे कोणालाही पटत नाही शक्यतो. तर असाच काही काळ गेला आणि ते जे मिलिटरी ऑफिसर होते त्यांचे भाचे म्हणजे भाचा तो भक्तीमध्ये आला, प्रभुपादांच्या मिशनमध्ये. त्याने देखील वाचन सुरू केलं, प्रचाराला सुरुवात केली. आणि असंच त्याने एकदा आपल्या काकांना प्रभुपादांचं बुक गिफ्ट केलं. काकाने देखील आनंदाने एक्सेप्ट केलं आणि उत्साहाने त्यांनी वाचन देखील सुरू केलं. आणि अचानक एके दिवशी ते एकदम आश्चर्यचकित झाले आणि त्यांनी पटकन आपल्या भाच्याला फोन केला आणि ते सांगू लागले की तुला माहिती आहे का, मी जेव्हा काम करत होतो त्यावेळेस आपल्या राज्यामध्ये आणि अमेरिकेमध्ये शीतयुद्ध चालू होतं आणि मिसाईल देखील लॉन्च करायचं ठरलं होतं. आणि अचानक फोन आला आणि ते सर्व काही थांबलं. आणि तुला हे माहिती आहे का तो दिवस कोणता होता? अरे त्याच दिवशी श्रील प्रभुपाद यांनी पहिलं पाऊल अमेरिकेत ठेवलं होतं. म्हणजे काय आहे की श्रील प्रभुपाद हे कोणी सामान्य व्यक्ती नव्हते, तर ते स्वयं गोलोकधामातून आपल्यासारख्या बद्ध जीवांचा उद्धार करण्यासाठी आले आहेत. आणि आपल्याला खरोखर मनापासून श्रद्धापूर्वक त्यांनी जेही वचनं सांगितली आहेत, त्यांनी जेही काही नियम सांगितले आहेत त्यांचं तंतोतंत पालन करून भक्तीमध्ये पुढे जायचा प्रयत्न करायला पाहिजे. श्रील प्रभुपाद की जय. हरे कृष्ण.
हरे कृष्णा। नमो विष्णुपदाय कृष्णपदाय जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौतम। हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 राम। वाञ्छाकल्पतरुभ्यश्च कृपासिन्धुभ्य एव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमः। अनन्तकोटि वैष्णवेभ्यो श्री प्रभुपाद। हरे कृष्ण। हरे कृष्ण। प्रभुपादांविषयी ऍक्च्युअली कृतज्ञता व्यक्त करण्याची मला एक संधी मिळते, त्याबद्दल सगळ्यांचे आभारी आहे. ऑफरिंग प्रभुपादांना, प्रभुपाद स्वतः आपल्याला भेटले. त्यांनी आपल्याला 4 मेन गोष्टी दिल्या, ते सुद्धा रेडीमेड. सगळ्यात महत्वाची म्हणजे गुरु शिष्य परंपरा दिली. दुसरी रेडीमेड आपल्याला स्क्रिप्चर दिले, शास्त्र दिले. तिसरं मॉर्निंग प्रोग्राम दिला. आणि चौथं काय करावं आणि काय करू नये हे सांगितलं. तर आपण आपल्या आयुष्यामध्ये जे जगतोय, जोपर्यंत जगतोय तोपर्यंत कर्मबंधनात अडकले जातोय आणि जातो त्यात. तर या सर्व अनर्थांपासून लांब ठेवण्याचं काम शास्त्र करतं. आणि प्रभुपादांची पुस्तकं ही एक शस्त्र आहे आपल्यासाठी, की ज्यामुळे आपण स्थितप्रज्ञ राहू शकतो. मला असं वाटायचं की गेली 6 वर्ष मी 4 नियमांचे पालन करते आहे, 16 माळा जप करते आहे, भक्तांचा संघ मिळतोय, सेवा करते, म्हणजे माझी आध्यात्मिक प्रगती होते. पण नाही, आपले मुख्य मार्गदर्शक म्हणजे श्रील प्रभुपाद. त्यांच्यामुळे आपण ह्या आध्यात्मिक जगतात आलो, शास्त्रांचा अर्थ सहजरित्या समजू शकतोय. आणि ज्या व्यक्तीने प्रभुपादांना काढलं, त्यांचं मिशन ओळखलं, ती व्यक्ती स्वतः भगवत करते असं म्हणता येईल. तर मला असं वाटतं की आपण सगळ्यांनी वेळ न घालवता प्रभुपादांची पुस्तके जास्तीत जास्त वाचण्याचा प्रयत्न करूया. आणि आपण आपल्याकडे काही जण आता दीक्षेसाठी नावं गेली त्यांची, तर मला असं वाटतं की आपल्या गुरु महाराजांचं एकतरी लेक्चर प्रत्येक आणि रोज ऐकावं, जेणेकरून आपल्याला त्यांना आपल्याकडनं काय हवंय हे जाणता येईल, त्यांच्या सोबत आपला संबंध प्रस्थापित करता येईल. आणि मीही आश्वासन देते की इतके वर्ष फक्त मी हे सेवा आणि साधना करत आले, पण त्यासोबतच शास्त्रातून अध्ययन करणं खूप महत्वाचं आहे. आणि भगवद्गीता, भागवतम त्याचं रोजचं ऍटलीस्ट 2 ते 3 श्लोक तरी प्रत्येकाने वाचावे, ज्यामुळे आपल्या दैनंदिन समस्यांसाठी सुद्धा निराकरण त्यातच आहे. कोणी जर 1 माळा करत असेल तर त्यांनी 4 माळा कराव्या, कोणी 4 माळा करत असेल तर 8 माळा, कोणी 8 माळा करत असेल तर 16 माळा कराव्या. कारण वैकुंठाला जाणारा रस्ता हा शास्त्रात दिलेला आहे, पण गोलोक मध्ये जाणारा रस्ता फक्त प्रभुपादांना माहिती आहे. आणि त्यामुळे त्यांच्या कृतीला पकडून ठेवलं तरच आपण तिथपर्यंत पोहोचू शकतो. तर मला असं म्हणायचं की प्रभुपादांचा जो मूड आहे तो प्रल्हाद महाराजांचा मूड आहे. त्यांना प्रत्येकाला तिथपर्यंत पोहोचवायचं आहे. ते काम करण्यासाठी ते या धरातलवर आले. त्याचे आपले जितके आभार मानतो तेवढे कमी आहेत. आणि असं म्हणतात की भागवताचे 9 स्कंद समाप्त झाल्यानंतर आपण भगवत साक्षात्कारी आत्मा होतो निश्चितपणे. त्यासाठी आपल्या सर्वांनी सगळ्यांसाठी प्रार्थना करते प्रभुपादांकडे की त्यांनी आम्हाला ती प्रेरणा द्यावी, की आम्ही शास्त्र वाचून उत्तमरित्या करू शकू आणि ज्या प्रकारे आपण प्रभुपादांचं मिशनरी पुढे चालवू शकू, प्रचार चांगला करू शकू. हरे कृष्ण. हरे कृष्णा. धन्यवाद माताजी. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम. यदुराव प्रभुजी बोलणार आहे. हरे कृष्ण. हरे कृष्ण.
कृष्ण प्रेष्ठाय श्रीमते वेदांत स्वामी तर सर्वांनी आता एवढं काही तर त्यामुळे मला जरा थोडा प्रोत्साहन झालेला आहे. मला वाटतं की काहीतरी एक तर वेळ बोलता यावं आणि शक्ती करतो वाचन करतो तर एक दोन मिनटं जर बोलता यावं हा तुमच्या सर्वांच्याकडून मला एक प्रेरणा मिळाली म्हणून मी मुद्दाम स्वतः म्हणून योगा आले. सांगितलं असतं तर मी आलो नसतो एवढं मात्र नक्की कारण तेवढं धैर्य नाही आपल्याकडे थोडं वाचन आहे स्मरणशक्ती नाही. तर मला एवढं सांगायचं आहे की इस्कॉन ही संस्था जी आहे ती प्रभुपादांनी सुरू केली. तर त्याचं अंतिम ध्येय काय उद्दिष्ट काय आपण करतो सगळं. आता या ठिकाणी आपण प्रभुपादांचा उत्सव हा पण साजरा करतो. सुदीपून जिथं हे झालेलं आहे विविध प्रकारची मंदिर आहेत विविध प्रकारचे नियम आहेत विविध प्रकारची पुस्तकं आहेत ग्रंथ आहेत सगळं काय आहे. तर या इस्कॉन या संस्थेमध्ये एवढे नियम आहेत एवढे क्लिष्ट आहेत तेवढे लोकांना ते प्रथमदर्शी त्यावेळेला त्यांना ते नियम पाळायचे काय होते आणि आपण सुद्धा पाळत नाही अजूनही तंतोतंत 100% नाही पाळू शकत आतापर्यंत. पण एवढं मात्र की आपलं ध्येय आपलं काही ठरवलेलं आहे किंवा काय ध्येय आहे हेच आपण विसरतो. आपल्याला फक्त मला एवढे सांगण्यासाठीच मी उठलोय केवळ की आपलं जे उद्दिष्ट आहे ते केवळ भगवत धामामध्ये जाण्यासाठीच आपली सगळे नियम प्रसाद निर्व्यसनी म्हणा जे जे विविध प्रकारची जी काही ग्रंथ आहे भागवतम आहे याचं वाचन करणं स्मरण करणं लेक्चर देणं जे काही आपण जे करतो या भक्तीमध्ये ते केवळ ह्याचं टोटली उद्दिष्ट आणि ध्येय काय एकच आहे की भगवत धामामध्ये जाण्यासाठी. तर हे जर आपण प्रभुपादांनी घालून दिलेले जे नियम आहेत प्रत्येक बाबतीमध्ये समजा प्रसाद बनवायचा कांदा लसूण नाही खायचा काय म्हणजे विविध प्रकारचे आहेत भरपूर आहेत नियम. तर हे सगळे नियम जर आपण मॅक्झिमम जर पालन केलं तर निश्चितपणे आपण भगवत धामामध्ये जाऊ याची खात्री मला तरी आहेच ना आपल्याला पण असेल. कारण प्रभुपादांनी एका ठिकाणी म्हटलेले आहे कुठेतरी काही लोकांनी असा उल्लेख केलेला आहे की जर तुम्ही भक्ती मनापासून जर भक्ती केली तर मी तुम्हाला भगवत धामामध्ये पाठीमागच्या दरवाज्याने तुम्हाला मी आतमध्ये घेऊ शकतो. तुम्ही फक्त माझ्या धोतराचा टोक तुम्ही पकडा तुम्हाला भगवत धामामध्ये घेऊन जाऊ शकेल. तर असं एवढं त्यांनी वचन दिलेलं आहे. तर आपलं उद्दिष्ट आहे भगवत धामामध्ये जाण्यासाठी. तर आपण जास्तीत जास्त भागवतम जे काही आपली पुस्तकं प्रभुपादांची आपल्याला दिलेली आहेत ग्रंथ म्हणा भागवत म्हणा आणि हे सगळे संस्कृतमध्ये होते. ते प्रभुपादांची एवढी आपल्यावरती खूप मोठी ऋण आहे की ते मराठीमध्ये आहे. ते मला तर चैन पडत नाही की भागवतम वाचल्याशिवाय मला चैन पडत नाही. तर सर्वांनी भागवतम वाचा भगवद्गीता वाचा जसं मॅक्झिमम वाचण्याचा प्रयत्न. तर आपला अंतिम ध्येय आहे उद्दिष्ट जे आहे ते भगवत धाममध्ये जाण्यासाठी. कारण मनुष्य ध्येय एकच आहे आता की त्याच्यामध्ये भगवत धामामध्ये जाण्यासाठी जेवढी जास्तीत जास्त भक्ती क्लिअर शुद्ध जे काही करू त्यामुळेच आपण भगवत धामामध्ये जाऊ शकतो. आणि याची खात्री मला आहे. म्हणून प्रभुपादांचे आपल्यावरती एवढे उपकार आहे तर आपण परत हे करू शकत नाही. केवळ भक्ती केल्यामुळेच त्यांना समाधान होईल आणि आपण तंतोतंत जर पालन केलं नियमाचं तर निश्चितपणे आपण या जन्मी भगवत धामामध्ये जाऊ शकतो अशी मला खात्री आहे. हरे कृष्णा. कोण वाचणार आहे कोण आहे छोटू बोला सागर गुरु प्रभुपादांची
हा कार्यक्रम आपल्यासाठी प्रभुपाद आपले गुरु महाराज आहेत, त्यांच्या आविर्भावानिमित्त आपण सर्वजण बोलत आहे. प्रभुपादांना लहान मुले खूप आवडत व त्यांना ते खूप प्रसाद देत. ते लहान असताना जगन्नाथ रथयात्रा काढली. मी प्रार्थना करतो की मला खूप आशीर्वाद द्यावा. हरे कृष्ण. हरे कृष्ण. हरे कृष्ण. धन्यवाद प्रभूजी. ओम अज्ञानतिरन्धस्य ज्ञानञ्जनशलाकया चक्षुरुन्मिलितं तस्मै श्रीगुरवे नमः. श्रीचैतन्यमनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूपकदा मह्यं ददाति स्वपदान्तिकम्. वन्देऽहं श्रीगुरो श्रीयुतापदकमलं श्रीरूपं साग्रजातं सहगण रघुनाथं साद्वैतं सावधूतं परिजनासहितं श्रीराधा कृष्णपदान् सहगण ललिता हे कृष्णा करुणा सिंधु दीनबंधु जगत्पते गोपेश गोपिकान्त शरणागत तप्त कांचन गौरांगी राधे वृंदावनेश्वरी वृषभानुसुते देवी प्रणमामि. वाञ्छाकल्पतरुभ्यश्च कृपा सिन्धुभ्येव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः. नमः ॐ विष्णुपदाय कृष्णप्रेष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदान्त स्वामिनिति नामिने. नमस्ते सरस्वती देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेषशून्यवादी पाश्चात्यदेशतारिणे. जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौरभक्तवृंद. हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे हरे. हरे कृष्ण. व्यासस्थानावरती पाणी ठेवलं नाही, कोणा शक्य झालं तर गरम पाणी झालं. हरे कृष्ण. तर या ठिकाणी कालचा जो हा कार्यक्रम आपला झाला, श्रीकृष्ण जन्माष्टमी आपण साजरी केली आणि ही साजरी करत असताना अनेक लोक आनंदाच्या भरामध्ये भावविभोर झाले होते. अनेक लोकांनी भगवत भक्तीचं मर्म काय ते कालच्या कार्यक्रमात लोकांनी जाणून घेतलं. आणि आपण पाहिले की कशा पद्धतीनं प्रभुपादांनी ही जी दिलेली कृपा आहे आपण वाटतोय, वाटण्याचा प्रयत्न करतोय आणि निश्चितच प्रभुपाद खुश होत असतो. कारण आपण गुरुना खुश करण्यासाठी गुरु खुश असेल तर भगवान खुश होते आणि भगवान त्यावेळेस खुश होते ज्यावेळेस गुरु खुश होते. तर म्हणून गुरुमुख पद्मवाक्य चिंतित करी ऐक्य आर न करिय मुनी आशा. गुरुचं जे मुखातून येणारं जे वाक्य एखाद्या फुलाप्रमाणे गुरुमुख पद्मवाक्य चिंतित करी ऐक्य. आपल्या चित्तामध्ये त्याचं ऐक्य केलं पाहिजे, ऐकलं पाहिजे. आर न करे मुनी आशा. आपण कुठलीही मनामध्ये आशा न करता. तर म्हणून अशा पद्धतीने जर भगवंतांची आपण जर सेवा केली तर निश्चितच आपण गुरुंना संतुष्ट करू शकेल आणि भगवंतांना संतुष्ट करू शकेल. खूप महत्वाचं आहे. म्हणून प्रभुपाद अनेक वेळेस आपल्या शिष्यांच्या बरोबर ज्यावेळेस प्रभात भ्रमण करत असतात समुद्राच्या किनाऱ्यावरती आणि प्रभुपाद चालत असताना
अचानक त्या समुद्रातून एक खेकडा बाहेर येतो आणि प्रभुपाद म्हणतात, ब्रह्मानंद कॅच हिम. हे ब्रह्मानंद 7.5 फुटाचा जर्मन व्यक्ती, ब्रह्मानंद असे अनेक शिष्य त्यांच्या बरोबर चालायचे. आणि ब्रह्मानंद प्रभूंना वाटलं की प्रभुपादांनी केलेला आदेश म्हणजे यांच्यासाठी जीव की प्राण. आणि प्रभुपाद सांगते कॅच हिम, खेकड्याला पकड. आणि ब्रह्मानंद प्रभू जाताना पटाक्ष त्याच्या जीव मारतायत आणि खेकडा तुरंत काय करतो, पाण्यात जाऊन. आणि प्रभुपाद बघितलंस ब्रह्मानंद, युअर बॉडी इज 6 feet height and huge, but small crack you cannot be catch. तुझी एवढी मोठी शरीर आहे, पण छोटासा जो खेकडा जो आहे त्याला तो पकडू शकत नाही. कारण प्रभुपाद म्हणतात कायचं कारण काय? कारण त्या खेकड्याने त्या पारण्याची काय केलेले आहेत, शरणागती घेतलेली, आश्रय घेतलेला. हा जो समुद्र जो आहे जगातला महान समुद्र आहे. जसं समुद्राच्या पाण्याची जसा आश्रय घेतलाय त्या खेकड्याने, त्याच पद्धतीनं जोपर्यंत आपण भगवत भक्तांचा आश्रय घेत नाही तोपर्यंत आपण सुरक्षित नाहीये. माये कधी पण आपल्याला उचलून पटकू शकते. म्हणून तू त्या खेकड्यावरती जंप करायला गेलास त्याचा घास घेण्यासाठी, तशी माया आपल्यावरती आकर्षित करण्यासाठी, आपला घास घेण्यासाठी ती नेहमी तयार असते. तर म्हणून आपण भक्तांचा आश्रय घेतला पाहिजे. प्रभुपाद माझ्या ग्रंथांचा आश्रय घेतला पाहिजे, भगवंतांच्या चरणाचा आश्रय घेतला पाहिजे, तरच आपण या मायाच्या तडाख्यातून वाचू शकेल. अन्यथा इम्पॉसिबल, अन्यथा अशक्य. तर म्हणून भक्तांचा आश्रय घेणं हे आपलं कर्तव्य आहे. प्रभुपाद एका झू मध्ये 1-2 भक्त आले, म्हणजे प्रभुपाद आम्हाला ह्या भक्तांशी जमत नाहीये. कधी कधी इंडियन आणि वेस्टर्न यांचं कधी कधी असायचं थोडस. प्रभुपाद म्हणायची की मी अथांग परिश्रम करून ही गाय आणलेली आहे भगवत भक्तीची. तुम्हाला जर दूध पाहिजे असेल ना तर दुधाबरोबर लात खायला पण शिकलं पाहिजे, तरच आपल्याला दूध मिळतं. आपण शेतकरी आहोत, आपल्याला जर दूध पाहिजे असेल तर गायच्या लाता पण खातो. तर भक्तिमय जर गंगा जर आपल्याला पाहिजे असेल, जर अमृत जर पाहिजे असेल तर लाता खा, काय फरक पडतो. म्हणून प्रभुपाद म्हणतात की या जगामध्ये एकदा पूज्य राधानाथ स्वामी महाराज म्हणतात, या जगामध्ये चूक आणि बरोबर ह्या गोष्टी जर आपण करत बसलो ना तर आपल्याला भगवत भक्ती मिळणार नाही. तर चूक आणि बरोबर, बरोबर कोण आहे, चूक कोण आहे, बरोबर कोण आहे, चूक, हा चूक आहे तो बरोबर आहे, ह्याच्या पलीकडची भगवत भक्ती आहे. बियॉन्ड द कृष्णा कॉन्शियसनेस, हू इज द राईट आणि हू इज द रॉंग, द बियॉन्ड द कृष्णा कॉन्शियसनेस, ह्याच्या पलीकडची कृष्ण भक्ती. तर म्हणून आपल्या जीवनामध्ये चूक आणि बरोबर हे गृहीत न धरता आपल्याला नेहमी माझी कृष्ण भक्ती ही कशी महत्वाची आहे याच्याकडे आपण ध्यान दिलं पाहिजे. तर म्हणून खूप महत्वाचं आहे. आणि मग काल रंगमोहिनी माताजींनाही आम्ही चर्चा करत होतो, रोजी टाइम होतोय, हे होतोय, ते होतोय, असं. मी पण अनुवेद वेगम कलम वाक्य म्हणून म्हटलं की मला पण वेद. पण ज्यावेळेस प्रभूजींचं सुंदर असं प्रवचन झालं, 1000च्या ऐवजी 1500 लोकांनी प्रसाद घेतला,
सुंदर असे आमच्या भक्तांनी ड्रामा केला. काय सुंदर ड्रामा केला काल. आणि हे ज्यावेळेस केलं त्यावेळेस म्हटलं की आता आपला जो प्रॉब्लेम होता ना खूप छोटा होता म्हणून नगण्य होता आपला प्रॉब्लेम. कारण एवढ्या मोठं समाधान जे लाभत होतं, हजारो लोकांनी घेतलेला प्रसाद, कीर्तन, प्रवचन आणि भक्तांच्या मुखावरती जे हास्य होतं, म्हणून आपला प्रॉब्लेम काहीच नाही म्हणलं त्याच्यासमोर. तर म्हणून या जगातले जे काही प्रॉब्लेम्स आहेत, जे काही समस्या आहेत, खूप छोटे आहेत, खूप छोटे. समस्या एकच आहे आपल्याला, आपण दृढ श्रद्धेनं प्रभुपादांचा आश्रय घेऊन, प्रभुपादांचे ग्रंथ वाचून, प्रभुपादांनी जे दिलेले विधी जे आहेत ते पालन करणं महत्वाचं आहे. म्हणून प्रभुपादांनी अनेक लोकांना या भगवत भक्तीच्या सागरामध्ये, या गंगेमध्ये लोकांना आपण घेऊन चाललेलो आहे. म्हणून ज्यावेळेस गंगा वाहते, आपण सगळ्यांनी गंगेचं दर्शन केलेलं आहे, पण ही गंगा वाहताना अनेक तिच्याबरोबर प्रवाहात काही ओंडके येतात, कचरा येतात, मुडदे येतात, काही नाही येत. पण गंगेला आपण कधी म्हणतो का तू अपवित्र आहेस? नाही, आपण तिच्यातली शुद्धताच पाहतो. म्हणून गंगार परश होल्या, गंगाला स्पर्श केल्यानंतर काय होतं, आपण पावन होतो, शुद्ध होतो. पण त्याही भगवत भक्ती म्हणलं गंगाला स्पर्श केल्यानंतर आपण पावन होतो. पण भक्तिविनोद ठाकूर म्हणतात की भक्तांचं दर्शन घेतल्यानंतर आपण पवित्र होतो. म्हणजे भक्त गंगेपेक्षाही श्रेष्ठ. गंगार स्पर्श काय आहे ते भजन आठवत? तोमार दर्शन. तर हे ज्यावेळेस भगवत वैष्णवांचं दर्शन करतो, भक्तांचं दर्शन करतो, त्यावेळेस आपण तोमार दर्शन करी पश्चात पावन. केवळ तुम्हाला दर्शन केल्यानंतर काय होतं, आपण पावन होतो. तर म्हणून भगवान प्रभुपाद भक्तांना किती महत्व देतात. पण भक्त माझ्या अंध नाही नसले पाहिजे, अश्रद्धाही नसली पाहिजे. प्रभुपाद एकदा प्रांत काळामध्ये चालत असताना प्रभुपाद म्हणले की आपल्याला एक मोठा महाल पाहिजे. पाठीमागाची चोली जय प्रभुपाद, होय प्रभुपाद. प्रभुपाद म्हणले की आपल्याला एक मोठं गार्डन पाहिजे. प्रभुपाद भक्त म्हणले जय प्रभुपाद, होय प्रभुपाद. त्यानंतर प्रभुपाद म्हणले की आपल्याला एक कुत्रा पाहिजे. जय प्रभुपाद, होय प्रभुपाद. प्रभुपाद पाठीमागून बघितलं, मूर्ख, कुत्रा आपल्याला कशाला पाहिजे? तर भक्त कधी अंध नसला पाहिजे. गुरु महाराजांना विचारलं पाहिजे कशासाठी पाहिजे कुत्र, ठीक आहे. तर म्हणून अंधश्रद्धेने कधी होय प्रभुपाद, जय प्रभुपाद मला ते आवडणार नाही, त्याचं कारण विचारा. आपल्याला मोठा जर महाल मिळाला तर त्याच्यामध्ये निश्चितच राधाकृष्णांची आपण पूजा करू. चांगलं गार्डन मिळालं तर त्याच्यामध्ये फुलं जी आहेत ते आपण भगवंतांना अर्पण करू. चांगली गाडी आपल्याला मिळाली तर आपण प्रचारासाठी त्याचा उपयोग करू, ठीक आहे. कुठली गोष्ट कशासाठी पाहिजे हे आपल्यामध्ये कन्सेप्ट जो आहे, आपला जो कन्सेप्टला काय म्हणलं, संकल्प, तो संकल्प असा असला पाहिजे की मला कृष्ण भक्तीसाठी पाहिजे, मला जे काही पाहिजे ते कृष्ण भक्तीसाठी. तर म्हणून ज्या लोकांच्याकडे संकल्प नव्हता अशा लोकांना प्रभुपादांनी कृष्ण भक्ती हे शिकवली. म्हणजे प्रभुपाद किती महान आहे. प्रभुपादांची नम्रता. प्रभुपाद ज्यावेळेस पाश्चात्य देशात गेले आणि 4 आश्रम
आणि 4 वर्ण ह्याच्यामध्ये प्रभुपाद प्रवचन देत होते. मी ऍक्च्युली मागच्या वेळेस इंग्लिशमध्ये लेक्चर पाठवलं आपल्या ग्रुपवर. प्रभुपादांचं इंग्लिश सोपं आहे, तुम्ही ऐकत जा. प्रभुपादांचे इंग्लिश शब्द पडून देत आपल्या कानावर. ते शब्द आहेत ना, त्या जे काही प्रवचन आहेत ना, ते शब्दाला शुद्ध करतायत. मलाही कुठे इंग्लिश येतं, पण मी ऐकतो. जसं आपण श्रवण करू ना, तसं ते तुम्हाला ते सवय आणि समजतं. प्रभुपादाने एकदा काही लोक प्रवचनामध्ये उठून चालले इंडियन, प्रभुपादांचं इंग्लिश आम्हाला समजणार नाही. बऱ्याच वेळेस हिंदी प्रवचन असतात, त्यावेळेस आपले इंग्रजी लोक जे आहेत ते चालू द्यायचे. प्रभुपाद बोलले, हाय तो कोणी, तुम्ही का चाललाय? म्हणजे प्रभुपाद आम्हाला समजत नाही. समजणं हा भाग निराळा आहे. कृष्ण 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 जेवढे प्रवचन वाक्य आहेत ना, जेवढे शब्द आहेत ना, ते जरी तुमच्या कानावरती पडलं तरी तुमचं शुद्धीकरण होतं. आपल्यामध्ये पवित्रता येते. रोजच्या प्रभात 4 वर्ण आणि 4 आश्रम मध्ये याच्यावरती प्रवचन देत होते. कशा आपले ब्रह्मचारी, ग्रस्त, वानप्रस्थ, संन्यासी आपले आश्रम आहे. आणि ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र हे आपले वर्ण आहेत. ब्राह्मणांनी आपलं ब्राह्मणाचं कार्य केलं पाहिजे. ब्राह्मणाचं कर्तव्य आहे की ब्रह्म जिज्ञासा. क्षत्रियाचं कार्य आहे या 4 समाजाचं रक्षण केलं पाहिजे. वैश्याचं काम आहे आपलं जी काही आहे ते आपला व्यापार चालवला पाहिजे. आणि शूद्राचं कार्य आहे की या लोकांची सेवा केली पाहिजे. जसं पाय आपल्या ह्या शरीराची सेवा करतो तशा पद्धतीनं कार्य केलं. हात जे आहे क्षत्रियाचं कार्य केलं पाहिजे, असं रक्षण केलं पाहिजे आपल्या शरीराचं. आपल्या डोळ्यामध्ये काही जरी आलं जवळ तरी आपला हात कुठं जातो, लगेच रक्षण करण्यासाठी. हे पोट जे आहे ते वैश्य आहे, त्यांनी त्याचं कार्य केलं पाहिजे. आणि जे डोकं जे आहे हे जिज्ञासेचं कार्य केलं पाहिजे. ब्राह्मणिकल कार्य, ब्रह्म जिज्ञासा असलं पाहिजे. यासाठी लगेच एक ताट करून एक व्यक्ती उठतोय, म्हटलं, प्रभुपाद, स्वामीजी, व्हॉट आर यू थिंकिंग? तुम्ही काय विचार करताय? तुम्ही ब्राह्मण आहे, तुम्ही उच्च आहात आणि बाकीचे सगळे शूद्र आहेत, तुम्ही असा विचार करताय? तुमचा काय क्लास आहे? ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र. तुम्ही स्वतःला हायर समजताय का वरती बसलाय म्हणून? आणि प्रभुपाद त्यावेळेस नम्रपणे म्हणतात की नाही, माझा 5th क्लास आहे. आय एम अ 5th क्लास. मी या 4ही लोकांचं काय आहे, मी सेवक आहे. आणि प्रभुपादांच्या डोळ्यातून पाणी येतं की मी काय शिकवायला आलोय, काय लोक मला भेटतात आणि माझ्या याच्यावरती शंका करते. तर त्यावेळेस प्रभुपाद बोलले, आय एम 5th क्लास. मी सगळ्यांचा दास आहे आणि या दास म्हणून सेवा करण्याचा प्रयत्न करतोय. कसं प्रभुपादांचं महान गुण आहे, किती नम्रता आहे प्रभुपादांच्या मध्ये. तर म्हणून प्रभुपादांनी आपल्याला नम्रता शिकवलेलं, आपल्याला धडाडीचं कार्य शिकवलं. तर जसं मी आजच जसं प्रणाली माताजींनी भक्ताचे 26 गुण, आणि आजच नीलम माताजींनी आपल्याला वाचले का 26 गुण? आपल्या व्हॉट्सअपवरती आले, वाचले का? 26 गुण हे आपल्या घरामध्ये आता त्याची झेरॉक्स काढा आणि लावा. त्याच्यात आपण कुठं बसतोय का हे मात्र प्रयत्न केला पाहिजे. खूप महत्वाचं आहे भक्तांचे कसे 26 क्वालिटी असल्या पाहिजे. आणि त्यातली एक 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 आपल्याला काय केली पाहिजे, आत्मसात केली पाहिजे. हे की नाही? माहित नाही 26 मिनिटात होतील का, 26 दिवसात का, 26 वर्ष का, 26 जन्म घ्यावे लागतील. हे की नाही? तर हे प्रभुपाद म्हणतात की आपल्याला अनेक जन्म नाही घ्यायचे, बस झालं. या जन्मातच आपण भगवत धामात त्याची अपेक्षा केली पाहिजे. या जन्मात खूप खूप धन्यवाद माताजी, तुम्ही ट्रान्सलेशन केलं आणि आज ते वाचले पण गेले. खूप सुंदर आहे. 26 नियम पुढच्या वेळेस आपल्या घरामध्ये लावले नाही, पाठच करायचे तुम्ही.
आपले जे पण डेडिकेटेड भक्त आहेत त्यांनी घरामध्ये पाठांतर करा. 26 गुणात, त्या 26 गुणामध्ये आपण कुठं बसतोय का? आपल्याला बसायचं आहे त्याच्यामध्ये. प्रभुपादांची खूप नम्रता आहे म्हणून आपण या बघितले कशा पद्धतीने प्रभुपाद म्हणतात की मी 5वा तुमचा सेवक आहे दास म्हणून. आणि प्रभुपादांच्या मध्ये गट्स पण होते. प्रभुपाद धडाडीचे कार्यकर्ता होते. त्याला काय म्हणतात, धडाडीला काय म्हणलं जाईल? डॅशिंग पर्सनॅलिटी. कोणाच्या प्रश्नाला ते असे लुचुपुचू होत नव्हते. एक वेळेस प्रभुपादांना प्रश्न केला की प्रभुपाद स्वामीजी तुमच्याकडे काय मॅजिक आहे का? मॅजिक. प्रभुपाद म्हणले येस आय हॅव मोर द मॅजिक. खूप माझ्याकडे मॅजिक आहे. पण अशी तुमच्याकडे मॅजिक आहे का की जे खेळले नौकरी तुम्हाला जर खुर्ची दिली तर त्याच्यावर तुम्ही बसू शकाल का? अशी काही तुमच्याकडे मॅजिक आहे काय? प्रभुपाद म्हणले मोर दॅन बेटर. प्रभुपाद म्हणले त्याच्यापेक्षाही माझ्याकडे जास्त मॅजिक आहे. म्हणजे एक खेळाच्या खुर्चीवरती बसणं ही तर लय सोपं नाही. आणि प्रभुपाद म्हणले की जर एखाद्या वेश्यागृह आहे आणि त्या वेश्यागृहामध्ये अनेक स्त्रिया आपले कपडे नाही त्यांच्या अंगावरचे, आणि त्या ठिकाणी जर मला जर सोडलं ना तर मी एक पलभर भी विचलित होणार नाही. आणि तुम्ही त्याशी म्हणा हो दिस इज ग्रेट मॅजिक. म्हणजे विचार करू शकताय की एखादी जर आपल्याला बिलबोर्ड एखादी जर बघितले नग्न स्त्रीला आपले विचित्र होते. प्रभुपाद कधीच विचलित झाले. एकदा प्रभुपादांच्या बरोबर काही शिष्य होते आणि एक सुंदर अशी स्त्री चालली होती. आणि मग शिष्य असा बघत होता आणि ती स्त्री चालली होती आणि प्रभुपाद तिच्याकडे होते. आणि प्रभुपाद म्हणते सो ब्युटिफुल, अतिशय सुंदर आहे ना. आणि त्या शिष्याला वाटलं की अरे प्रभुपादांनी माझ्याकडे पाहिलं. आणि प्रभुपाद म्हणतात बघ हे जे क्रिएशन आहे ना ही सुंदरता कोणी बनवलेली? भगवान श्रीकृष्ण. जर ह्या स्त्रीला सुंदर बनवण्यासाठी जर इतकी जर सुंदर असेल तर ह्या स्त्रीला बनवणारा किती सुंदर असेल? प्रभुपाद म्हणतात. तर म्हणून या जगातली जी सुंदरता जी आहे ना काही चुकीची नाही, पण त्या सुंदरतेच्या पाठीमाग कृष्णाला आपण काय केलं पाहिजे? लावलं पाहिजे. तर म्हणून प्रभुपादांचे असे अनेक किस्से. प्रभुपादांच्यावरती एक मॅजिक करणारा एक व्यक्ती होता. आणि प्रभुपाद हरे कृष्ण महामंत्राची जप घेऊन हरे कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे असे जप करत चालले. आणि एक मॅजिक एका कट्ट्यावरती बसला होता आणि तो प्रभुपादांच्याकडे हात करतोय आणि आपली मॅजिक तर चालवतोय. आणि प्रभुपाद कंट्रोल करायचा प्रयत्न. तो एक आपल्याकडे म्हणतात ना त्याला काय म्हणतात? जादूटोणा. हिप्नोटिझम. आणि प्रभुपादांना त्याच्या समोरून जो पण व्यक्ती जात होता तो त्याच्याकडे आकर्षित होता आणि त्याच्यापर्यंत यायचा. आणि प्रभुपादांच्यावरती असा प्रसंग झाला आणि प्रभुपाद जप करत करत पुढे गेले. प्रभुपादांनी 1 सेकंद पण विचलित झाले नाही, 1 सेकंद पण. आणि प्रभुपाद पुढे गेले आणि परत फिरून त्याच्याकडे बघितलं आणि प्रभुपादांना हरे कृष्ण म्हणजे हरे कृष्ण म्हटल्यानंतर ह्या माझी जी मॅजिक आहे की ह्या व्यक्तीवरती चालत नाही, म्हणजे माझ्यापेक्षाही बेटर मॅजिक याच्याकडे आहे या व्यक्तीकडे. आणि मग तो पळत पळत प्रभुपादांच्याकडे येतो. म्हणतो प्रभुपाद बेटर देन मी, तर माझ्यापेक्षा तुमच्याकडे काहीतरी मॅजिक आहे. प्रभुपाद म्हणतात यू चॅन्ट हरे कृष्ण हरे कृष्ण. आणि प्रभुपाद म्हणतात की तुला चॅन्टिंग कर. तर बघू शकतो की कशा पद्धतीनं हरे कृष्ण महामंत्राचा जप केल्यानंतर आपल्यामध्ये एक विशेष शक्ती आपल्यावर मध्ये असते, विशेष प्रभाव आपल्याकडे असतो. तर म्हणून प्रभुपाद असे काही अनेक जे लोक होते ज्या लोकांना कशाबरोबर काय खायचं हेही माहीत नव्हतं.
अशा प्रभुपादांनी अशा लोकांना सुद्धा प्रभुपादांनी बदलवलं. आणि प्रभुपाद म्हणले, प्रभुपादांनी एकदा एका व्यक्तीच्या हातात गुलाबजामुन दिला आणि म्हणले खा. आता गुलाबजामुन कसा खाल्ला पाहिजे त्याला माहित नव्हतं आणि तो घेऊनच हातात बसला होता. त्या गुलाबजामुन मधला जो रस जो आहे तो त्याच्या ढोपरापर्यंत आला होता आणि टप 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 खाली पडला. प्रभुपाद म्हणतात यू ईट, तू खा दे. आणि तो हळू त्या गुलाबजामुनला जसा तोड लावत होता त्याला थोडा थोडा खायचा असेल, जसा खात होता तसा त्याचा रस पटकत होता. मग प्रभुपाद म्हणतात की बघा मी खायला दिलंय, ही खाण्याची सुद्धा त्याला अक्कल. आणि प्रभुपादांनी एक गुलाबजामुन घेतला आणि टप दिसणं आपल्या तोंडात टाकला आणि प्रभुपाद ते चावायला लागले. आणि प्रभुपाद म्हणले लाईक दिस, असा खायचा आहे. म्हणजे प्रभुपादांनी गुलाबजामुन कसा खायचा हेही सांगितलं. प्रभुपाद ऍक्च्युली परदेशी माताजींना साडी घालायची, कशी घालायची हे कळत होतं. आणि प्रभुपाद म्हणतात की यू सो ब्युटिफुल, तुम्ही खूप सुंदर आहात, पण ही साडी जर तुम्ही घातली ना तर आणखी तुमची सुंदरता वाढेल. आणि बघू शकतो आपण पाश्चात्य माताजी ज्यावेळेस साडी घालतात, तिलक लावतात आणि त्याच्या वेळेस पदर घेतात, काय त्यांची सुंदरता असते ना. आणि म्हणून ज्यावेळेस प्रभुपादांनी एकदा साडी कशी घालायची, प्रभुपादांनी स्वतः साडी घातली आणि यमुना माताजी, मालती माताजी यांना साडी कशी घालायची स्वतः दाखवलं. प्रभुपाद कुठल्याही स्टेजला प्रचार करण्यासाठी काही करत होते. जसं प्रभूजीने एक सांगितलं की जुगाड, कोणी सांगितलं मला वाटतंय थाली वाजवण्याचं, कोण बोलले, कोणतं माताजीने, ज्यावेळेस हार्न बंद पडला होता तर ज्यावेळेस हॉर्न बंद पडला गाडीचा ट्रॉफिक आणि कशा पद्धतीने पब्लिकला प्रभुपाद म्हणजे आण ती डबडे घे आणि हात बाहेर काढ, एक तांब्या घे, त्या एकाने स्वतःची प्लेट काढली जेवायची, प्लेट आणि ग्लास घेतला, एक डबडे घेतलं, वाजवलं टाण 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 टाण. प्रभुपाद जुगाड करण्यामध्ये खूप माहेर होते की आपलं काम झालं पाहिजे. प्रभुपाद म्हणतात की सेवा महत्वाची, त्याच्यात कसं आहे, कोण कसा काय करतोय हे महत्वाचं नाही, प्रभुपादांची सेवा होणं हे महत्वाचं. प्रभुपादांना आम्ही आजच्या दिवशी प्रार्थना करतो की मी पण एक जुगाडवाला माणूस आहे. कशा पद्धतीनं परमपूज्य राधानाथ महाराजांच्या यात्रेमध्ये मी अनेक काही युक्त्या करून महाराजांना खुश करण्याचा प्रयत्न केला, यात्रेमध्ये किचन सेटअप केलं. आणि प्रभुपाद ह्या जुगाडामुळे आत्तापर्यंत मी जसं जॉईन केल्यापासून 24 वर्ष मला होत आहे, या 24 वर्षामध्ये माझी एकही यात्रा चुकली नाही. केवळ जुगाड मेंटॅलिटी जरी तुम्ही कृष्णाच्या सेवेत जरी लावली तरी सुद्धा कृष्ण त्याचा काय करतात, स्वीकार करतात आणि कृष्ण आपल्यावरती कृपा करतात. तर खूप खूप धन्यवाद. हा कार्यक्रम ऍक्च्युली 8ला संपवायचा होता, 9ला, पण आपण आलोच लेटला तर 10ला संपला. तर जस्ट आपण पुष्पांजली करू, आरती करू आणि प्रसाद घेऊ. हरे कृष्ण.